नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अर्जुन जो आहे तो आता साक्षी आणि प्रिया या दोघींच्याही चांगलाच हातधुन मागे लागलेला आहे आणि त्यांची वाट लावण्यासाठी तो सज्ज झालेला आहे। त्या दोघी चांगल्या त्यांचा भीतीने थरकाप उडत आहे आणि त्यांना कळायचं बंद झालेलं आहे की आपण काय काय चुका करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची वाट लागलेली आहे। पण त्याचबरोबर अर्जुनने आणखी एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती म्हणजे अर्जुनने आता महिपतच्या विरोधात पुरावा शोधलेला आहे। महिपतनेच विलासला प्लांट केलेलं होतं। या गोष्टीचा पुरावा अर्जुनला एका जबरदस्त युक्तीमुळे मिळालेला आहे आणि तो म्हणजे मधुभाऊंच्या डायरीमुळे। मधुभाऊंची डायरी जी आहे त्याच्यामध्ये मधुभाऊंनी हिशोब लिहून ठेवलेलाच असणार आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार अर्जुनने केलेला असतो आणि तो मधुभाऊंकडे जातो आणि मधुभाऊंना विचारतो की मधुभाऊ, मला ना एक विचारायचं आहे की तुम्हाला त्या विलासने जे पैसे तुमच्याकडे ठेवायला दिले होते ते तुम्ही डायरीत लिहून ठेवलेच असतील। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी 1 रुपयाचा जरी खर्च केला तरीही त्या गोष्टी मी डायरीत लिहिलेल्या असतात, त्यामुळे ते पैसेही मी लिहून ठेवलेले आहेत, असे इकडे मधुभाऊ अर्जुनला सांगत असतात। मग सायली आणि अर्जुन दोघंही आता पोलीस स्टेशनमध्ये जातात, म्हणजे आश्रमातलं साहित्य तिथे ठेवलेलं असतं तिथे जातात आणि मधुभाऊंची जी डायरी आहे ती शोधून काढतात आणि ती डायरी मधुभाऊंची जेव्हा अर्जुनच्या हातात येते त्या डायरीतला जो हिशोब आहे तो अर्जुन पाहतो तेव्हा त्याला कळतं की नक्की काय झालेलं आहे आणि त्या हिशोबामध्ये मधुभाऊंनी सगळं लिहिलेलं होतं, सगळं म्हणजे त्या नोटांच्या नंबर सहित। नोटांचे नंबरही त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळं एक्झॅक्टली कळणार आहे की त्या नोटा कोणाच्या अकाउंटमधून निघालेल्या होत्या, ते पैसे कोणाचे होते, हे सगळं आता क्लिअर होणार आहे। तर हे सगळं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। सायली इकडे नारळाच्या वड्या बनवत असते, कारण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। घरातलं वातावरणही गडूळ झालेलं आहे, तर तिने बोललेली असते की मी नारळाच्या वड्या बनवते। तेव्हा प्रताप म्हणालेला असतो की चालेल। मग सायलीने आता नारळाच्या वड्या बनवायला घेतलेल्या असतात आणि त्याचबरोबर तिथे अर्जुन आलेला असतो। अर्जुन म्हणत असतो की मॉम, डॅड, माझ्याकडून चुकलं, मी मगाशी खूप रूडली तुमच्याशी बोललेलो आहे, मी अशा पद्धतीने तुमच्याशी बोलायला नको होतं, असं तो सांगत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे कल्पना तिथे असते, त्याचबरोबर प्रताप तिथे असतो आणि तो कल्पनाला म्हणू लागतो की मॉम, कसं आहे माहिती आहे का की ती तन्वी कशी आहे ते तुला माहीत नाहीये, मला फक्त एवढंच वाटतं की तू कोणत्याही गोष्टीमध्ये अडकलं जाऊ नये यासाठी मी हे सगळं बोलत आहे। कारण तुला राग येतो मान्य आहे मला, पण तू इमोशनल आहेस, कारण तुला लोक फसवतात आणि तू इमोशनली न विचार करता थोडा प्रॅक्टिकली विचार कर, असं बोलणं सुरू झालेलं असतं। कल्पना बोलणार असते तेवढ्यात पुन्हा अर्जुन चिडत असतो, तेवढ्यात सायली तिथे येते आणि अहो हा विषय बाद झाला ना आता, असं म्हणत अर्जुनशी बोलू लागते। त्याचवेळी प्रताप कल्पना तिथं पाहतात आणि मग अर्जुन सायलीने आणलेल्या नारळाच्या वड्या पाहतो आणि म्हणतो, नारळाच्या वड्या मला खूप आवडतात, मला पाहिजे। तेव्हा सायली म्हणते, नाही तुम्हाला मी सांगितलं होतं ना आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। सायली आणि अर्जुन या दोघांचं हे जे बोलणं असतं ते चालू झालेलं असतं आणि प्रताप आणि कल्पना पाहत असतात। अर्जुन म्हणत असतो, एक तरी द्या मला, मग तुम्हाला एवढंच वाटत होतं ना तर आधी देवाला नैवेद्य दाखवायचं आणि मग माझ्याकडे घेऊन यायचं, असं अर्जुन बोलत असतो। तेव्हा मात्र सायली म्हणत असते की थांबा ना जरा, देवाला नैवेद्य दाखवते मग तुम्ही खा, असं काय करताय, असं म्हणत सायली पण हट्टाला पेटलेली असते। प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना दोघंही पाहत असतात। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की त्याच वेळी एंट्री झालेली असते, ती म्हणजे प्रिया आणि अश्विनची। ऑलरेडी प्रियाचा माथा तापलेला असतो, कारण रविराजने तिला डायरेक्टली तोंडावर सांगितलेलं असतं की नाही, माझा अजिबात विश्वास तुझ्यावरती नाही आणि त्यामुळं प्रियाचं जे वागणं असतं ते बिघडलेलंच होतं। आणि आता जेव्हा ती घरी आलेली असते तेव्हा तर पुरती वाटच लागलेली असते आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रिया येते आणि म्हणते, माझ्यावरती खोटे नाटे आरोप करून हे दोघं जण इथे आनंदात एन्जॉय करणार आहेत, नाही हे शक्यच नाहीये, मी शक्यच होऊ देणार नाही, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा प्रिया तिथं जाते आणि रागाने ताट उधळते, म्हणजे जे वड्या बनवलेलं ताट आहे ते ताट ती उधळून लावते आणि म्हणू लागते की नाही, हे सगळं जे काही चाललेलं आहे त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे तिला राग आलेला असतो आणि तिने त्या रागाच्या भरामध्ये
ते वड्यांचं ताट आहे ते उधळून लावलेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा राग तिने तिथे काढलेला असतो. त्याचवेळी प्रताप त्याचबरोबर कल्पना या दोघांनाही खूप राग येतो. ते दोघंही भयानक चिडलेले असतात, कारण प्रियानं जे केलेलं आहे ती गोष्ट अजिबात आवडलेली नाही. अश्विन प्रतापला म्हणत असतो की डॅड थांबा, मी तिला समजवतो, कारण तुम्हाला नाही माहिती ती कोणत्या कंडिशनमधून आलेली आहे. कारण आत्ता तिच्यावरती काय आरोप झालेले आहेत, तिच्याकडून भूतकाळात ज्या चुका झालेल्या आहेत त्या वेगळ्याच पद्धतीने समोर आलेल्या आहेत, म्हणून तिची चिडचिड होते. डॅड मी करतो ते मॅनेज, मी भरतो, असं तो म्हणू लागतो. प्रताप म्हणतो की कसं आहे, आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण माझ्या घरामध्ये होणारा अन्नाचा अपमान मी सहन करणार नाही. आणि तन्वी हे बस झालं, खूप अति होते, असं म्हणत प्रताप हा भयानक चिडलेला असतो. आणि प्रताप म्हणत असतो की मला हे अजिबात पटलेलं नाही, असं म्हणत प्रतापने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि प्रियाचं हे जे काही वागणं आहे त्यामुळं मात्र कल्पनाला पण धक्का बसलेला असतो, कारण कल्पनाला असं वाटायचं की तन्वी ही संस्कारी आहे, कधीही शब्दांच्या बाहेर नाही. पण आज कल्पनाच्या समोरही खरा चेहरा आलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रताप ओरडल्यानंतरही तेवढ्याच मोठ्या आवाजात प्रिया ओरडत असते आणि प्रिया सांगत असते की मला माहिती आहे की हे सगळं काय होते. बाबा तुम्ही त्यांचीच बाजू घेता, ते माझ्याशी चुकीचे आरोप करतायत. ह्या अर्जुनने कोर्टात खोटे नाटे माझ्यावर आरोप करून मला खोटं पाडलेलं आहे. आणि आता घरी येऊन प्रताप म्हणतो ते काही का झालेलं असे ना, पण तू जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेव. कारण आत्ता तुला असं वाटत आहे, पण त्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या गोष्टींचा तू विचार करत नाही. कारण कोर्ट आणि त्याचबरोबर घर या गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत आणि तिथला राग इथे अन्नावर काढायचा नाही. काहीही झालं तरीही आज तू ज्या पद्धतीने रिॲक्ट केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं म्हणत इकडे प्रतापने प्रियाला चांगलीच लायकी दाखवलेली असते आणि सांगितलेलं असतं की हे काय तुझं जे वागणं आहे ते पटलेलं नाही. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली अर्जुन पाहत असतात आणि मग अश्विन म्हणत असतो की तन्वी तू आज जा, तन्वी तू आज जा, कारण प्रिया उद्धटपणे बोलत आहे, वाद घालत आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि म्हणूनच अश्विनने सांगितलेलं असतं की तन्वी तू आज जा आणि मी हे सगळं येतो. मग प्रिया मूर्खासारखी एवढा मोठा राडा तिथं घातलेला असतो आणि तशीच निघून आज जाते. आणि त्याचबरोबर तिला जराही लाज वाटत नाही की आपण हे सगळं केलेलं आहे, हे सगळं कांड आपलं आहे, तरीही ती त्याच पद्धतीने वागते आणि तिथून निघून गेलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा तिला जराही वाटलेलं नाही. त्याच वेळी अश्विन तिथं म्हणतो की डॅड मॉम तन्वीनं जे काही केलेलं आहे त्यासाठी मी तुमची माफी मागतो, असं म्हणत तो माफी मागायला लागतो. परंतु तिनं जी चूक केलेली आहे ती झाकण्यासारखी नसते, ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. आणि मग तो म्हणत असतो की दादा तू तर बोलूच नकोस, तन्वीने जे काही केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं अशा पद्धतीने भांडवल करायची अजिबात गरज नव्हती. आणि मग हे सगळं तो बोलत असतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की बस झालं अश्विन, आता तरी तुझा जो बुरखा पांघरून बसलायस ना तिचा चांगुलपणाचा तन्वीच्या तो काढून टाक, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. अजूनही तुला कसले पुरावे हवेत रे, म्हणून तू अजूनही तिची बाजू घेतोय, असं म्हणत अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो. आणि अश्विन ते आवरत असतो तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी ते राहू द्या, ते मी आवरून घेते, तुम्ही आज जा तन्वीकडे आणि तिचा राग शांत करा, असं सायली सांगत असते. त्यावेळेस प्रताप आणि कल्पना दोघंही पाहत असतात, कारण जे काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन आणि सायली या दोघांचीही चूक नाहीये हे मात्र लक्षात आलेलं असतं. आणि प्रियानं ज्या काय चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळं अर्जुन आणि सायली डिस्टर्ब झालेले असतात. प्रियाच्या ज्या चुका आहेत त्या इतक्या मोठ्या असतात की प्रत्येक वेळेस तिने कांगावा करत असते, चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करत असते. आता प्रिया रूममध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते की आता मी पुरती अडकली गेलेली आहे, आता एक ना एक दिवस अर्जुनला बाकीच्याही गोष्टी कळणार आहेत आणि मी या केसमध्ये खोटं बोललेली आहे, हे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे, असं म्हणत प्रियाला आता स्वतःलाच त्रास व्हायला लागलेला असतो. आणि तिला कळलेलं असतं की हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्यामुळं आपली वाट लागणार आहे. त्याच वेळी इकडे सायली हॉलमध्ये असते आणि सायली तिने प्रत्येकाच्या नावाचं झाड घरामध्ये एक लावलेलं असतं, एक रोपटं लावलेलं असतं. आणि त्यावेळेस प्रताप नाव दिलेलं त्या झाडाकडे सायली पाहत असते. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो काय झालं सायली, काय बघतेस? तेव्हा सायली म्हणत असते की हे झाड मी बाबा आणि माझ्या नात्याचं प्रतीक म्हणून लावलेलं होतं, पण बघितलं ना या झाडाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे चालू आहेत
आणि ते बहरतानाही दिसत आहे. म्हणजेच माझं आणि बाबांचं नातंही बहरतंय. जसं की जेव्हा लग्न करून सायली या घरात आलेली असते, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जात आहेत. लग्न करून ती घरात आलेली असते तेव्हा कल्पना जी आहे ती सायलीला घेऊन रूममध्ये आलेली असते, त्यांच्या बेडरूममध्ये आलेली असते. तेव्हा प्रताप म्हणत असतो, खाली जेवढा तमाशा झालाय तेवढा पुरेसा नाहीये का? ही मुलगी इथं काय करते? तेव्हा कल्पनाने सांगितलेलं असतं की तुम्ही खाली अर्जुनच्या रूममध्ये झोपायला जा, कारण आज ही माझ्यासोबत इथे झोपणार आहे. कारण अजून पूजा घालायची असते आणि त्यासाठी कल्पनाने हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इकडे सायली कॉफी घेऊन गेलेली असते. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कळल्यानंतर प्रताप पुन्हा चिडलेला असतो. जेव्हा प्रतापला ते डील मिळालेलं असतं तेव्हा कल्पनाने आनंदाने सांगितलेलं असतं की आज तुम्हाला जे डील मिळालेलं आहे ते तुमच्या सुनेमुळे मिळालेलं आहे, असं सगळं स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी सायलीच्या डोळ्यासमोरून जात असतात. त्याचबरोबर तिला आठवत असतं जेव्हा अर्जुन आणि सायली लग्न करून आलेले असतात तेव्हा प्रताप किती ओरडलेला होता त्यांच्यावरती. आणि त्यानंतर तो चष्मा प्रतापला सापडत नसतो. तेव्हा सायली म्हणत असते, बाबा चष्मा शोधताय का? प्रताप म्हणतो, काय 2 वेळा मी जर म्हणलं माझा चष्मा हरवलाय तर तो सापडणार आहे का? सायली म्हणते की हो सापडणार आहे. आणि सायलीने प्रतापच्याच डोळ्यांवरती असलेला तो चष्मा आहे तो काढून प्रतापच्या हातात दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की बाबा हा बघा चष्मा. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे प्रताप बोलत असतो. त्याचबरोबर सायलीने सरबत केलेलं असतं आणि प्रतापला सांगितलेलं असतं की ही बॉटल पण घेऊन जा, म्हणजे तुम्हाला उन्हाळा जो आहे तो बाधणार नाही, उन्हाळ्याचा जो त्रास होत आहे तो जास्त होणार नाही, हे सगळं सांगितलेलं असतं. हे सगळं जेव्हा सायली आणि अर्जुनलाही त्या गोष्टी आठवत असतात. त्यालाही त्याच्या डॅडने सांगितलेलं असतं की हे बघ, आत्ता सायली कशीही तुझ्याशी वागली तरीही सायलीच्या आयुष्यात तुझ्या इतकं महत्त्वाचं दुसरं कोणीही नाही. ती फक्त आणि फक्त तुझ्याच विचारात असते. त्यामुळं जरा विचार कर आणि तिला तेवढा वेळ दे. हे सगळं जेव्हा प्रतापचं बोलणं सायली आणि अर्जुनला आठवत असतं तेव्हा त्यांना दोघांनाही छान वाटत असतं. कारण फायनली सायली आणि प्रताप या दोघांचं नातंही तेवढंच बहरताना दिसत असतं. इकडे अर्जुन आणि सायली आता बोलत असतात आणि सायली म्हणत असते की खडूस आहे तुम्ही 1 नंबरचे, असं म्हणत अर्जुनला चिडवत असते. त्यांचा हा जो रोमांस आहे तो हॉलमध्येच रंगलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, चला तुम्हाला माझा खडूसपणा काय आहे ना, मी अजूनपर्यंत दाखवलेलाच नाही आहे, आता मी तुम्हाला दाखवतो माझा खडूसपणा काय आहे. आणि असं म्हणत अर्जुन सायलीला पकडतो आणि मग सायली अर्जुनकडे पाहत असते, अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि अर्जुन म्हणालेला असतो की आता मी तुम्हाला माझा खडूसपणा दाखवणार आहे, कारण तुम्ही मला प्रत्येक वेळेस बोलत असताना. असं म्हणत सायलीचा हात अर्जुनने घट्ट पकडलेला असतो आणि म्हणत असतो की आता मी सोडणार नाही. आणि मग सायली अर्जुनकडे पाहत असते, अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि सायली अचानक अर्जुनच्या पोटाला चिमटा काढते आणि तिथून पळून जाते. अर्जुन पण सायलीच्या मागे पळत असतो, कारण सायली पळून कुठं पळणार आहे. आता सायली निघालेली असते ती म्हणजे बेडरूममध्ये आणि अर्जुन सायलीच्या मागे बेडरूममध्ये जातो. पण जाताना सायली जिन्यातून वाकून म्हणते की खडूस, असं म्हणते आणि पुन्हा जायला सुरुवात करते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता सायली जी आहे ती खुश आहे, या गोष्टीचा आनंद अर्जुनला झालेला असतो. त्यासोबतच इकडे आता साक्षी जी आहे ती खूप रडत असते, तिला खूप त्रास होत असतो, तिला कळत नसतं की काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत हे साक्षीला मात्र कळतच नसतं. साक्षी त्या विचारांमध्ये असते, साक्षी विचार करत असते की हे सगळं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं होणार आहेत, या गोष्टींचा विचार साक्षी करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत तेव्हा साक्षी म्हणत असते की आता ती प्रिया अडकलेली आहे, तिचा खोटारडेपणा कोर्टाच्या समोर आलेला आहे आणि आता मी अडकले जाणार आहे, मी लवकरच जेलमध्ये जाणार आहे. हे सगळं साक्षीचं बोलणं चाललेलं असतं आणि साक्षी म्हणत असते की मला कळतच नाहीये की मी काय करू आता, अण्णा मला सुचत नाहीये, मला सांगा मी काय करू, अण्णा मी अडकली जाते. असं म्हणत साक्षी जी आहे ती अण्णाला बोलत असते. ती म्हणत असते पुन्हा मला जेलमध्ये जावं लागणार, त्या जेलमध्ये राहावं लागणार, नाही नको मला ते जेल, कारण मला जेलची खूप भीती वाटते, मला नाही राहायचं त्या जेलमध्ये. असं म्हणत साक्षी बोलत असते आणि मग ती म्हणत असते की नाही, त्यापेक्षा फासावर गेलं तर चांगलंच आहे, फासावर जर गेले तर एकदम टपकेल,
पण जर मला जन्मठेपेची शिक्षा झाली तर? कारण ती प्रिया अडकली गेली म्हणजे माझ्यावरचा गुन्हा तो अर्जुन सुभेदार कसाही सही करणार आहे, सिद्ध करणार आहे. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो की तुझा बाप अजून जिवंत आहे. तेव्हा ती म्हणत असते की तुम्ही म्हणाला होता ना अण्णा की दामिनी आहे ती सगळं करेल, पण काय केलं तिनं? तिलाही अर्जुनने कोर्टामध्ये हरवलेलं आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो की जरा शांत हो पोरी, कसं आहे एक हिअरिंग झालेलं आहे तर एवढा गोंधळ घालायची काही गरज नाही. तेव्हा ती म्हणत असते की नाही अण्णा, तुम्हाला नाही माहिती तो अर्जुन सुभेदार काय करू शकतो. आणि तिला खूप भीती वाटत असते. महिपत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा बाप अजून जिवंत आहे आणि जर तसं काय झालं तर अख्ख्या सुभेदार कुटुंबाला मी पेटवून देईल आणि त्याच्यामध्ये दामिनीला सुद्धा मी पेटवून दिलेलं असेल. कारण महिपत आता भयानक चिडलेला आहे. महिपतला कळून चुकलेला आहे की दामिनी जी आहे तिच्यामुळं आपली मुलगी सुटत नाही. ही गोष्ट महिपतच्या चांगलीच लक्षात आलेली असते. इकडे अर्जुनने सायलीसाठी चिठ्ठी असते लिहिलेली, ती आरशावरती असते आणि मग सायली या आरशावरची ती चिठ्ठी घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये ती वाचत असते. आणि त्याच वेळी त्या चिठ्ठीमध्ये जेव्हा तिने पाहत असते तेव्हा तिला पुढचा क्लू मिळतो, ती म्हणजे कायद्याची पुस्तकं. कारण कितीही काही झालं तरीही अर्जुनसाठी कायद्याची पुस्तकं ही तेवढीच महत्त्वाची असतात. आणि मग सायली कायद्याच्या पुस्तकांमध्ये जाते. तिला तिथं पुढची चिठ्ठी दिसते आणि त्याच्यात लिहिलेलं असतं, तुमच्या दिवसाची सुरुवात जिथून होते आणि मला कॉफी मिळते. मग त्या चिठ्ठीतून आता इकडे सायलीला कळतं म्हणजे किचन, कारण माझ्या दिवसाची सुरुवात ही किचनमधून होते आणि तिथेच मी कॉफी बनवली जाते आणि माझ्यासाठी चहा बनवते. म्हणजेच अर्जुन सरांनी चहाच्या डब्याच्या जवळ पुढची चिठ्ठी ठेवलेली आहे. हे सगळं सायलीनं वाचलेलं असतं आणि मग सायली आता एक स्टेप घेत पुढे चाललेली असते. अर्जुनने खूप छान असं सायलीसाठी क्लू पण लिहिलेले असतात आणि छान असं तिच्यासाठी लव्ह लेटर लिहिलेलं असतं आणि अर्जुन हे सगळं मनापासून करत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की इकडे प्रिया जी आहे ती केक आणि वेपर्स खात असते. प्रिया म्हणत असते की सकाळपासून स्ट्रेस म्हणून मी 6वा केक खाल्लेला आहे आणि ती इतकी टेन्शनमध्ये आलेली असते की तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिच्या त्या वागण्यामुळं तिला मात्र त्रास होत असतो. ती म्हणत असते की आता मी संपले. अर्जुन आणि तो रविराज येताना दिसत आहेत मला. तो किल्लेदार आणि हा अर्जुन मिळून माझी वाट लावणार आहेत. खरंच माझी वाट लावणार आहेत. अर्जुनने माझं खोटं पकडलेलं आहे आणि कोर्टामध्ये अर्जुन आता सिद्ध करणार की हा खून साक्षीने केलेला आहे आणि त्याचबरोबर मी खोटं बोललेले आहे. या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये सिद्ध होणार आहेत. हे सगळं प्रियाला आठवत असतं आणि प्रियाला परत आठवतं की नाही तो महिपत तर डेंड्यावड्याव खरं ती गोळीच झाडणार डायरेक्ट मला तो चान्सच देणार नाही. हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा मात्र प्रियाला आठवत असतं. प्रिया महिपतकडे गेलेली असते. महिपत अजिबात ऐकत नसतो. त्याने बंदूक घेतलेली असते आणि प्रियाला सांगितलेलं असतं की आता ही गोळी तुझ्या डोक्यात जाणार आहे, तुझ्या खोपडीत जाणार आहे. आणि प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे त्यामुळं आता प्रियाची वाट लागलेली आहे. आता अर्जुन म्हणत असतो की काय झालं सायलीचं, म्हणजे त्यांना अजून जमलं नाही आहे का, त्यांना पुढचा क्लू मिळाला नाही आहे का. सायली किचनमध्ये आलेली असते, चहाचा डब्बा घेते आणि त्या चहाच्या डब्यांमध्ये सायलीला पुढचा क्लू मिळालेला असतो, तो म्हणजे मधुभाऊ आणि हिशोब, म्हणजेच मधुभाऊंची हिशोबाची डायरी. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो काय झालं, म्हणजे तुम्ही हारलात. तेव्हा सायली म्हणते नाही, मला पुढचा क्लू मिळालेला आहे, मधुभाऊ आणि हिशोबाची डायरी, म्हणजे मधुभाऊंची हिशोबाची डायरी. मग आता अर्जुन आणि सायली दोघंही मधुभाऊंच्या रूममध्ये येतात आणि तिथे आल्यानंतर मधुभाऊंच्या रूममधील हिशोबाची डायरी या विषयावरती त्यांचं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ तुम्ही सगळ्या गोष्टी हिशोबाच्या डायरीत लिहून ठेवत असणार ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगदी 1 रुपयाचा जरी खर्च झाला ना तरी मी ती प्रत्येक गोष्ट माझ्या हिशोबाच्या डायरीमध्ये लिहिलेली आहे. मग मधुभाऊंना अर्जुन पुन्हा विचारतो मग ते विलासने दिलेले पैसे तेही तुम्ही लिहून ठेवले असेल. तेव्हा मधुन भाऊ म्हणतात की हो जावई बापू मी तेही लिहून ठेवलेलं आहे आणि अर्जुनला सांगतात. अर्जुन म्हणतो की झालं, म्हणजे आता आपल्याला पुढची गोष्ट समजलेली आहे. त्यावरती अर्जुनला आता मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की विलासने दिलेल्या प्रत्येक पैशाची नोंद त्या हिशोबाच्या डायरीमध्ये आहे. आणि मग इकडे अर्जुन मधुभाऊंना बोलतो आणि अर्जुन आणि सायली दोघंही पोलीस स्टेशनला जातात, जिथे आश्रमातलं साहित्य त्यांनी ठेवलेलं असतं आणि तिथे नक्कीच मधुभाऊंचं एक गाठोडं आहे आणि त्यामध्ये मधुभाऊंची हिशोबाची डायरी असणार. आता मधुभाऊंच्या हिशोबाच्या डायरीमुळं अर्जुन आणि सायली यांना दोघांनाही तिथे गेल्यानंतर एक गोष्ट कळते आणि मग विलासने दिलेले जे पैसे होते
त्या प्रत्येक पैशाचा नंबर आणि त्याचबरोबर त्या नोटा किती रुपयाच्या होत्या हे सगळे डिटेल्स मधुभाऊंनी त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आणि अर्जुन म्हणतो की आता आपल्याला महिपतपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडलेला आहे आणि जो महिपत आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये अडकला जाणार आहे. हे सगळं आता अर्जुनने शोधून काढलेलं आहे आणि यामध्ये आता महिपतची वाट लावायला अर्जुन सज्ज झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.